हा रस्ता पाहत आहे, हा रस्ता साधा नाही. हा आहे मुंबई गोवा महामार्ग. कोकणाची जीवनरेखा, कोकणाचा श्वास. या रस्त्यावरून लाखो लोक प्रवास करतात. कोकणातील आंबे, काजू, मासे, पर्यटकांची स्वप्न आणि हजारो कुटुंबाचं आयुष्य या रस्त्यावर अवलंबून आहे. पण एक प्रश्न आज संपूर्ण कोकण विचारतोय. 15 वर्षे झाली, हा रस्ता पूर्ण झालेला नाही. खड्डे संपलेले नाहीत, अपघात थांबले नाहीत. मग आता अचानक टोल कशासाठी? कोकणकरांचा सरळ प्रश्न आहे. काम पूर्ण नाही आणि टोलचे पैसे आधीच मागताय. आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई गोवा महामार्गावरील टोलचा संपूर्ण वाद आणि उसळला आहे कोकणकरांचा संताप. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपले स्वागत करतो. मुंबई गोवा महामार्ग, कोकणाची जीवनरेखा मानला जाणारा हा रस्ता. हा फक्त महामार्ग नाही, तर कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा, पर्यटनाचा, व्यापाराचा आणि शेतीमालाच्या वाहतुकीचा कणा आहे. पण गेली 15-16 वर्ष हा महामार्ग कोकणवासियांसाठी विकासाचं प्रतीक नसून त्रास, अपघात आणि प्रशासनाच्या दिरंगाईचं जिवंत उदाहरण बनलाय. वर्षानुवर्ष लोकांनी खड्डे सहन केले, धुळीचा त्रास सहन केला, वाहतूक कोंडी सहन केली आणि दुर्दैवाने अनेकांनी या महामार्गावर आपले जीवही गमावले. कोकणातील अनेक लोक आजही वेदनेने एकच गोष्ट सांगतात. हा रस्ता नाही, हा मृत्यूचा सापळा आहे. तरी लोकांनी आशा सोडली नव्हती. लोकांना एकच अपेक्षा होती, एक दिवस हा रस्ता पूर्ण होईल आणि कोकणाला खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग मिळेल. पण आता जे घडत आहे ते पाहून कोकणवासियांमध्ये संताप उसळलाय. कारण रस्ता अजून पूर्ण झालेला नाही. अनेक कामे बाकी आहेत आणि तरीही प्रवाशांकडून टोल वसुली सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे असं कळतंय. म्हणूनच आज कोकणात एकच प्रश्न विचारला जात आहे. रस्ता पूर्ण नाही, मग टोल कशासाठी? सर्वात आधी नेमकं काय होणार आहे ते समजून घेऊया. मुंबई गोवा महामार्गाच्या पळसपे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यात प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना 2 ठिकाणी टोल भरावा लागणार आहे. पहिला टोल नाका खारपाडा पेणजवळ उभारला जात आहे, तर दुसरा टोल नाका खांब रोहाजवळून सुरू केला जाणार आहे. म्हणजेच या सुमारे 84 ते 90 किलोमीटरच्या अंतरातच प्रवाशांना 2दा टोल भरावा लागणार आहे. पुढील टप्प्यात पोलादपूर जवळील लोहारे येथे तिसरा टोल नाका उभारण्याची तयारी सुरू आहे. म्हणजे भविष्यात मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना हा टोलही भरावा लागणार आहे. आता इथेच कोकणातील लोकांचा संताप वाढतो. कारण लोकांचा प्रश्न सरळ आहे. रस्ता अजून पूर्ण नाही, काम अजून सुरू आहे, मग टोलची एवढी घाई कशासाठी? टोल नाक्यावर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी केबिन्स उभारण्यात आलेले आहेत आणि प्रशासनाने टोल सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण केलेली आहे. येत्या आठवडाभरात टोल अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. पण थोडं मागे जाऊन या महामार्गाचा इतिहास पाहूया. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरण आणि रुंदीकरणाचे काम 2011 साली सुरू झाले. त्यावेळी सांगितले गेले होते की हा रस्ता काही वर्षात पूर्ण होईल. पण आज तब्बल 15 ते 16 वर्षानंतरही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही आहे. प्रशासन म्हणतं की सुमारे 80 ते 90% काम पूर्ण झालंय. पण जे उरलेलं 10 ते 20% काम आहे ते सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी अडकलंय आणि त्याचा त्रास लोकांना दररोज सहन करावा लागत आहे. उदाहरणार्थ नागोठणे येथे उड्डाणपुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाहीये. पुलाजवळ वाहतूक कोंडी ही जवळजवळ रोजची बाब झाली आहे. रस्ता कधी एका लेनवर तर कधी दुसऱ्या लेनवर वळवला जातो. रात्रीच्या वेळी तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. नवीन वाहन चालकांची तारांबळ उडते. म्हणूनच लोक सरळ प्रश्न विचारतात, 15 वर्ष झाली तरी हा पूल पूर्ण का होत नाही? तसंच कोलाड परिसरातील उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोडचे काम अजूनही सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट सोडलेले दिसते. प्रवास करताना अचानक खड्डे, अचानक अरुंद रस्ता आणि अचानक सुरू असलेले बांधकाम. त्यामुळे वाहन चालकांना सतत सावध राहावं लागतं. माणगाव परिसरात बायपासचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मोठ्या वाहनांची आणि स्थानिक वाहतुकीची कोंडी वारंवार होते. अनेकदा इथे प्रवाशांचा भरपूर वेळ खर्ची होतो आणि या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांनाही सहन करावा लागतो. हे वेगळंच आहे. इंदापूर बायपासचे कामही अजून पूर्ण झालेले नाही. प्रशासन म्हणतं की मे महिन्याच्या अखेरपर्यंत 1 लेन वाहतुकीसाठी खुली केली जाईल. चिपळूणमध्ये पुलाचे काम अजून सुरू आहे आणि ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्या भागातही वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण लोकांचा प्रश्न अजूनही तोच आहे. जर अजून बायपास पूर्ण नाही, पुलांची कामे बाकी आहेत, तर टोल सुरू करण्याची इतकी घाई कोणाला आहे? आणि या सगळ्यापेक्षा जास्त संतापणारी परिस्थिती आहे संगमेश्वर परिसरात. संगमेश्वराच्या शास्त्री पुलापासून निवळीपर्यंतचा रस्ता तर अक्षरशः गायब झालाय. हो,
रस्ता शोधावा लागतो अशी परिस्थिती आहे. डांबरी रस्ता नेमका कुठे संपतो आणि खड्ड्याचं राज्य कुठे सुरू होतं हेच कळत नाही. रस्त्यावर इतके खोल आणि इतके भले मोठे खड्डे पडले आहेत की गाडी चालवणं म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखं झालंय. गाड्यांची वाट लागते तर सोडाच, पण त्या धक्क्याने गाडीत बसलेल्या माणसाचीही हाडं खिळखिळी होत आहे. प्रत्येक खड्डा जणू प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देतोय आणि कोकणकरांच्या संयमाची परीक्षा घेतोय. अनेक वाहन चालक सांगतात की त्या भागातून जाताना गाडी चालवावी की खड्डे चुकवावेत हेच कळत नाही. काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठे आहेत की गाड्यांची अक्षरशः होडी बनते. म्हणूनच कोकणातील लोक संतापून विचारतात, हा रस्ता बांधताय की कोकणकरांची थट्टा करताय? गेल्या अनेक वर्षात या महामार्गावर असंख्य अपघात झाले, अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आणि कित्येक कुटुंबांनी आपली माणसे गमावली. त्यामुळे लोकांच्या मनात आधीच प्रचंड वेदना आहेत आणि त्या जखमेवर टोलच्या नावाने मीठ चोळले जात आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला जात असल्याने लोकांचा संताप उफाळून आलाय. कोकणातील लोक सरळ सांगत आहेत, 15 वर्षे आम्हाला खड्डे मिळाले, धूळ मिळाली, अपघात मिळाले आणि आता त्याच बदल्यात आम्हाला टोल भरायला सांगताय. आधी रस्ता पूर्ण करा, मग टोल घ्या. अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दरम्यान सरकारने काही कंत्राटदार कंपन्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. कामात झालेल्या दिरंगाईमुळे काही कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण कोकणातील लोकांचा प्रश्न अजून तसाच आहे. कारवाई झाली ठीक आहे, पण हा महामार्ग पूर्ण नेमका कधी होणार आहे? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात की पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि काही किरकोळ कामे बाकी आहेत. मे अखेरपर्यंत काम पूर्ण होईल असे म्हणत आहे. पण प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना अजूनही अनेक ठिकाणी अपूर्ण काम दिसत आहे. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पर्यटन, व्यापार, उद्योग आणि शेतीमालाची वाहतूक यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षित, दर्जेदार आणि पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कोकणात एकच भावना स्पष्टपणे व्यक्त होत आहे. टोल देण्याला कोकणकरांचा विरोध नाही. आज ना उद्या टोल द्यावाच लागणार हे लोकांना मान्य आहे. पण मागणी फक्त एकच आहे, आधी महामार्ग पूर्ण करा आणि मगच टोल घ्या. अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली सुरू करणे कोकणकरांना कदापि मान्य नाहीये. याच कारणामुळे कोकणकरांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यांची मागणी स्पष्ट आहे, आधी महामार्गाचे काम पूर्ण करा, सर्व सुविधा उपलब्ध करून द्या आणि त्यानंतरच टोल वसुली सुरू करा. कारण कोकणातील लोक विकासाला विरोध करत नाहीत, पण अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीला मात्र ते ठामपणे विरोध करत आहेत. आता पाहायचे आहे की सरकार आणि महामार्ग प्राधिकरण कोकणवासियांचा हा संताप ऐकतात का, की अपूर्ण रस्त्यावरच टोल वसुली सुरू करून नवा वाद निर्माण करतात. पण एक गोष्ट नक्की आहे, कोकणकर शांत असतात पण अन्याय सहन करत नाहीत. आणि म्हणूनच आज कोकणातून एकच आवाज घुमतोय, आधी रस्ता पूर्ण करा आणि मगच टोल घ्या. आता निर्णय सरकारच्या हातात आहे. कोकणकरांचा आवाज ऐकला जाणार का, की अपूर्ण रस्त्यावरच टोल वसुली सुरू होणार? कोकण हा फक्त नकाशावरचा एक भाग नाही, तो हजारो लोकांच्या आयुष्याचा, स्वप्नांचा आणि मेहनतीचा प्रदेश आहे. म्हणूनच कोकणातील लोक आज ठामपणे सांगत आहेत, विकास हवाय पण न्यायही हवाय. आता पाहायचं आहे कोकणाचा आवाज दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचतो का? तुमचं याबद्दलचं मत काय? पूर्ण रस्त्यावर टोल घ्यावा का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज डंका चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.